हाय सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. बघा, मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. ऐक जा, कमेंट करी जा, लाईक करी जा. ऐकलं तरच कळन. तुम्ही सगळं इडं ढुकलून देताय, काही कळतच नाही. मग सरकून सरकून बघितला ना, काहीच कळत नाही. म्हणून बघा, पूर्ण इडं बघत जा. लाईक करा नका करू, तुमची मर्जी, पण इडं तर बघा जा. आई म्हणून बघायचा. बघा, एक लाडाची लेक असती या. ती लहानाची मोठी होती. शाळा शिकून श्रीमंत घराण्यात तिला देतात, बाहेरगावी देतात. एवढं चांगलं घर भेटतं बघा. एवढं चांगलं घर भेटतं, लग्न होतंय, सासरी जाती, एवढं चांगलं असतंय. घरात 4 बाया असतात, स्वयंपाकाला बाई असती, घरचं काम करायला बाई असती, म्हणजे सगळ्यांसाठी बाई असती. आणि हिला काय, नुसतं आपलं सासू सासऱ्याची सेवा करायची. आले गेले पाहुणे रावणे तेवढी सेवा करायची. तेवढी सेवा तर करावंच लागणार. तर मग असं करून 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 3 वर्ष निघून गेलं. 2 वर्ष तर नवीनच नवरी असते की. 2 वर्ष तर नवीन सुनबाई असते. तर कसं थोडं जरा हेच असते ना, म्हणजे आपण लाडच करतो ना. 2 वर्ष तर लाडच करतो. आणि 2 वर्षाच्या नंतर लेकरू बाळ होतं. मग ते लेकरामध्ये आपलं, मग तिचा लाड कमी होतं, सुनबाईचा लाड कमी होतं, मग लेकरावर जास्त लाड जातो. म्हणून शिने असं करून 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 4-5 वर्ष निघून जातात. काय माहिती त्या सासूबाईला काय होतंय आणि काय नाही. सुनासारखा व्यवहार करायला लागली. पहिलं आपल्या मुलीसारखा करत होती, नंतर सुनासारखा करायला लागली. मग म्हणली, बाई माझ्या सासूबाईला असं काय झालं? एक तर बाहेर गावी लांब आणि आपल्या गावाकडचे हे. तर मग म्हणली, माझ्या सासूबाईला काय झालं बाई? एवढं माझा लाड करत होती आणि अचानक काय झालं? उलट मी तर ह्यांना वारीस दिलाय आणि माझा तर जास्त लाड व्हायला पाहिजे. आता काय झालं असून? मग आई बापाला फोन करायला लागली. आई बाबा, असं का झालं? माझी सासू सासरे नणंद जाव देर माझा लय लाड करत होते, आता माझा लाडच करत नाही कोणी. सगळा लाड लेकराचा करतात. मग मायबाप बोलायचे, अरे बेटा, लाड कसा? लेकरूबाळ हो ना, आपल्याला लेकरूबाळ नाही ना तर लाड करतात, आणि लेकरूबाळ झालं ना तेच लाड आपल्या लेकराचा करतात. तू वाईट नको मानू. नाही मानायची. जरा अलगच माझ्याबरोबर सगळे राहतात सगळे. मग काय माहिती काय झालं होतं आणि काय नाही. तर मग सारखं आईबाबाला फोन करायचा, सारखं आईबाबाला फोन करायचा. मग असं करून करून 5 वर्ष निघून गेलं. लेकरू 3 वर्षाचं झालं. 2 वर्षाचं लेकरू झालं, 3 वर्षाचं झालं. तर मग म्हणले, आता ह्यांचं काय असं तिच्याबरोबर वागणं बरोबर दिसाना. हे आई बाबा गेले बी होते की म्हणले, काय झालं? तुम्ही पहिलं आमच्या मुलीचा खूप लाड करत होता, तुम्ही म्हणलात आमच्या मुलीसारखी आहे, आणि आता का तसं वागतंय आमच्या मुलीबरोबर? तर म्हणली, ही सारखं मोबाईलवर असती या, आणि काही सांगितलं ना तिला तरी आपलं कानाचा मोबाईल काय काढत नाही. कोणाला फोन करते आम्हाला नाही माहिती. आम्हाला बघितलं की फोन लगेच बंद करते. आम्ही काय त्या फोनची चेक-इन करत नाही. तरी पण आम्हाला वाटते की बाबा असं नाही व्हायला पाहिजे की घरची सून माझी सारखं फोनवर कोण आहे काय आहे. पाहिजे तुझ्या आईबाबाला कर ना, तुझ्या आईबाबाला कर. तू कोणाला बी कशी काय फोन करणार? आता 5 वर्ष झालं, 5 वर्षाचं मूल झालं, आणि हे आम्हाला तिचं काय पटा नाही. हिचं बोलणं पण पटाना आणि हिचं राहणं पण पटाना. पहिली अलग राहत होती, आता अलग राहायला लागली, आणि बोलणं बी आमच्या सुनबाईचं काही बरोबर आम्हाला दिसताना. म्हणून आम्ही अंतराने राहतो. आम्ही काय हिच्याबरोबर हे वर्ग असा वाईट करत नाहीत. आम्ही जरा अंतराने राहतो. बरं, मग आपल्या लेकीला समजून सांगितलं, नाही बाळा, तू मोबाईलवर सारखं राहू नको, तू कोणाला बोलते? तर माझे कॉलेजमधले दोस्त मैत्रीण म्हणले, कॉलेजमधले दोस्त मैत्रीण लग्न झालं तिथंच सोडून दिलं, आता कुठून आले तुझे कॉलेजमधले दोस्त मैत्रिणी? कुठून आल्या? नाही एवढं बोलायचं. मुलींना बोल, पोरांना बोलू नको. आजकाल पोरं कसं असतात, गोड बोललं तर लगेच बाया पोरींना पगाळतात. मग पुढचं भविष्य बघून तुझे सासू सासऱ्यांना राग येतो. बाई, पुढं चालून काही प्रॉब्लेम नाही व्हावा आपल्या सुनाबरोबर. आजकालचे पोरं बरोबर नाहीत, म्हणून आम्ही तिच्याबरोबर एवढं बोलत नाही. तर तिने
गैरसमज करून घेतला आमच्या सुनबाईनं, म्हणजे तुमच्या मुलीला. तर मग आपल्या लेकीला त्यांनी समजून बुमजून सांगितलं का आता संस्कारी लोक होते, खानदानी मायबाप होते, म्हणून त्यांनी संस्कार चांगले दिलेले होते आणि तिकडे बी चांगले संस्कार होते. पण या पोरीला मोबाईलवर थांबून 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 ती तशी झाली, म्हणजे पोरगी तशी झाली ना, आणि पोरगीच गलतफहमी करून घ्यायला लागली. असं नाही व्हायला पाहिजे, कोणाच्या पण घरी असं व्हायला नाही पाहिजे. मी नाही म्हणत की त्यांच्या घरी झालं, कोणाच्या पण घरी असं व्हायला नाही पाहिजे. जशा मुली सासर घरी आई म्हणून चालतात, आपलं परिवार म्हणून चालतात, त्यांच्या जिंदगीत कधीच दुःख नाही येणार. बघा, माझं तर हेच सांगणं आहे बाई, जिथं मुलगी दिली तिथं तू सुखी राहा बाळा. मायबापाचं हे सांगणं असते कोणच्या पण मुलीला, जिथं दिल्या घरी सुखी राहा आणि आनंदाने ये आणि आनंदाने जा. दिवाळी दसऱ्याला बस, दिवाळी रक्षाबंधन पंचम बस एवढे सण मध्ये आधी यायचं नाही, असं तिने मायबापांनी सांगितलं, आईबाबांनी सांगितलं. तर मग आईबाबाचं ऐकली. मग तिथून पुढं मग ते पण चांगले झाले, हे पण चांगले झाले. बघा, सुखी संसार झाला. सगळ्यांनाच वाटलं आईबाबाचं ऐकलं, ह्यांना बी बरं वाटलं, त्यांना बी बरं वाटलं. आपल्या मुलीनं आपलं ऐकलं. एक एक मुली ऐकत नाहीत, चढ करतात. एक एक मुली सांगितलं ना तर डबल करतात एक एक मुली. पण त्या मुली संस्कारी मुलगी होती, खानदानाची होती, मायबापाचं नाव रोशन करायचं होतं, म्हणून त्या मुलीनं आईबाबाचं ऐकलं. आणि प्रत्येकाच्या मुलीनं आईबाबाचं नक्कीच ऐकावा. आईबाबा कधीच चांगलं सांगत असतात, कधी बी चांगलं सांगत असतात. आईबाबा कधीही वाईट सांगत नाहीत. कोणत्या आईबाबाला वाटतं की आपल्या मुलीचं घर मोडावा, जेवढा बी मोडत असन तर तिथं जोडतात, पण आईबाबा कधीच मोडत नाहीत. का तर आईबाबा कसं असतं, देवा परमेश्वरासारखं रूप असतं आईबाबाचं. जे मानते त्याला असतं या, जे नाही मानत, जे बी आईबाबाला मानते त्याच्या जिंदगीत एवढं सुख येतं आहे, कधी दुःखच येत नाही. पण आईबाबाला नक्कीच माना. माझी पोरींला हेच माझं सांगणे, आईबाबाला तुम्ही नक्कीच माना. बघा, तुमच्या जिंदगीत एवढं सुख येईन, एवढं सुख येईन. आईबाबा काय म्हातारे असेच झाले नाहीत. आईबाबाचे केस काय, हे बघा आमचे केस काय असे पांढरे, असे उन्हाने नाही झालेले आमचे केस पांढरे. संसार करून, घराचा गाडा ओढून, काही एक संसारामध्ये केलं नसन, सगळं केलं असं आम्ही संसारामध्ये, भले झोपडीत राहिलेलं असं आम्ही, पण लेकरा बाळांना चांगलंच आम्ही सुख दिलेलं आहे. म्हणून हे बघा, प्रत्येकाच्या मुलींना बी सांगते. आता ह्या कशा मुलीनं ऐकलं आईबाबाचं, तिच्या जीवनामध्ये किती सुख आलं. मग तिला वाटायला लागलं की माझ्या आईबाबांनी जे सांगितलं तर किती योग्य सांगितलं. मी सासू सासऱ्याचं मानलं नाही आहे. मी सासू सासरे बोलायला लागले तर इकडून ऐकायचे, इकडून सोडायचे. मग त्यांच्या जीवाला किती तकलीफ झाली असन. तिला मग लई वाटायला लागलं, नाही तिच्या मनात यायला लागलं. जसे आईबाबा तसेच माझ्या नवऱ्याचे पण आईबाबा आहेत. मग हे विसरून नाही जायला पाहिजे कोणी. आपल्या पण नवऱ्याला लहानाचं मोठं केलं असन, त्याच्यासाठी किती जीव आटवला असन. इथं कितीतरी जीव आठवून आपण लहानाचे लेकरं मोठे करतात. आणि लेकरं कसा मोठे होऊन आईबाबाला म्हणतात, आई बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुमचं आता वय झाले, तुम्हाला आता काय एका जागेवर बसून तुम्ही आपलं हरिनामाचं गीत गात बसा, बाहेर हिंडायला जा, बाहेर फिरायला जा, 4 माणसात बसा, 4 माणसात उठा, तुमच्या वयाचे असतात त्यांच्या घरी जा, 4 कहाणी सांगा, असं म्हणतात आजकाल पोरं. पुरी आपल्या तसं कधीच म्हणणार नाहीत, पुरी कधीच म्हणणार नाहीत. एखादी पोरगी म्हणते, पण हे बघा प्रत्येक पोरगी अशीच नसती. आता ही मी तुम्हाला सांगितली ना ह्या मुलीची कहाणी, तर बघा ती किती सुखी झाली. आईबाबाचं ऐकलं, आपल्या सासू सासऱ्याचं ऐकलं, ती किती सुखी झाली. तुम्ही सांगा बरं, सांगा किती सुखी झाली ती. मग ह्यांना पण आनंद वाटला, त्यांना पण आनंद वाटला. आणि प्रत्येकाच्या घरोघर मुलं असतात, 2 असतात, 3 असतात, 4 पण असतात.
तर माझं एकच सांग नाही त्या मुलांना की मुला हो, आईनं लई कष्टा खाल्लेली असती. त्या आईला कधीच तुम्ही म्हणू नका की आई तुम्ही काय केले, बाबा तुम्ही काय केले. अरे तुम्ही नाही का नुसतं त्यांनी तर झोपडी बनवली समजा स्वतःची, त्या झोपडीत तुमचा पाळपोस केला आणि तुम्हाला रंगमहालमध्ये आणून बसविलं. त्याने असंच नाही बसविलं की तुम्हाला 4 बंगले दोन बंगले पाहिजेत का. एक तरी जागा बनवून ठेवली की तुमच्या मायबापाने. 2 रूमा तरी बनवून ठेवल्यात ना तुमच्या मायबापाने. तसं तुम्ही एकच रूम बनवून दाखवा की त्या मायबापाला. अरे पोरा, एकच रूम बनवून दाखव त्या मायबापाला. त्या मायबापाच्या जीवनाचं स्वार्थिक झालं असं म्हणायला पाहिजे. त्या मायबापाच्या जीवनाचं स्वार्थिक झालं, स्वार्थिक. म्हणून कमवायला शिकायला पाहिजे लेकराईने, कमवायला शिकायला पाहिजे. हा बाबा तुम्ही मेहनत केली की 20-25 वर्ष होत तर तुम्ही भरपूर मेहनत केली. अरे इथून पुढे बी करा की. तुमच्या जिम्मेदाऱ्या तुम्ही पाळा. माईबापाला आईबाबाला कशाला त्रास देताय तुम्ही. त्यांचं वय झालेलं असतं, त्यांना सारखंच म्हणताय काय कमवून ठेवलं आमच्यासाठी, काय कमवून ठेवलं आमच्यासाठी. असं करतात हो आजकाल मुलं. आजकाल नाही हो, पहिल्यापासून आहे, पण आजकाल 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 कलियुग 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 कलियुग. अहो कसलं कलियुग. पहिले व्यासच होतं. पहिलं तर आता काय सांगायचं तुम्हाला, आम्ही बघितलेलं हे लहानपणी. आमच्याच बाजूमध्ये बोलायला पण आहे ना मला, एका जर आलाय आणि जिबीला पण फोड आलाय, मला बोलायला पण आहे ना. आमच्याच बाजूमध्ये हे बघा एक रंभाबाई नावाची बाई होती आमच्याच गावामध्ये. अहो तिला जरा बोलायला येत नव्हतं. अशी जीभ नाही का तिची रट होती जीभ. अहो तिला 4 पोरं होते. 4 पोरं होते. परी बघा की कसं असतं या. 4 पोरं होते तर ती 1-2 पोरं पाठीमागं ठेवले आणि 2 पोरं पाठीमागाल्या रूमच्या, म्हणजे मला बोलाय ना, पाठीमागं रूम होत्या का 2, तिकडं 2 पोरं ठेवले आणि पोरं अशी गली होती का, आणि त्याच्या पुढं अजून 2 रूमा होत्या. म्हणजे अशी गली होती, गलीला चिटकून 2 रूमा होत्या आणि अशी थोडीशी जागा होती. तर त्या रंभाबाईनं काय केलं बघा, 2 पोरं पाठीमागं ठेवले, 2 पोरं पुढं ठेवले आणि बारकं पोरगं होतं का त्याच्याकडं राहिली आणि ते मोठं पोरगं होतं का ते शेजारी ठेवलं. तर त्याची बायको लई कुम्मट होती. आम्हाला कळतंय त्याची बायको लई कुम्मट होती. कुम्मट म्हणजे कसं, कुम्मट म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे खडूस होती. तर ती आपलं सकाळी 6 वाजायला उठायचं आणि ह्या रंभाबाईनं आपलं किती वाजायला उठायचं, 4लाच उठायचं. 4ला उठायचं. बारक्या लेकाकडं होती तर झाडझूड रोडची, म्हणजे असं गल्ली होती का, गल्ली झाडायची तिने. गल्ली झाडायची आणि आतलं सुनबाईनं झाडायचं. पर हिला लई नाद, चुरू जीप चालवायचा हिला. आता आपलं वय झालंय, कशाला आपलं ते रोड बी नको झाडून, घर बी नको झाडू, तो आपली शांत बस ना बाई. तिला काय कोणी काम नव्हतं लावत, परी तिच्या बी अंगामध्ये